तर पकवार मात्र यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. साज शिंगार करून पालखीत बसली आई माझी मानाची. साज शिंगार करून पालखीत बसली आई माझी मानाची. लागली पालखीत मिरवाया गावदेवी उंबारडे गावाची. त्यानंतर पालखीत मिरवाया दिगेश यायचे आपल्याला. भूषण आणि रोहित यायचे आपल्याला ही कॅश प्राइज आहे. 100 रुपयाचा पारितोषिक आहे. दिगेशचं पारितोषिक दिलेलं आहे विकासकडे. नक्कीच निलेश म्हात्रे साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत, ज्यांच्याकडून आम्हाला सर्व ट्रॉफीज इथे उपलब्ध करून दिल्या आहेत. तर आमचे पंच ज्यांनी या स्पर्धेसाठी चांगली पंचाची भूमिका बजावली ते कल्याणचे एक अप्रतिम पंच, एक चांगले खेळाडू ज्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा ग्रामीण खेळाडूंना खुल्या गटात संधी मिळते ते जय पवार. तर यायचे जय पवार आपण. त्यानंतर आमचे डेकोरेशन मंडपचे कुणाल मंडपचे कुणी असतील तर यायचे. डीजे जितू यायचे आमच्या व्यासपीठावर. तर जितू यायचे. डीजे जितू अतिशय चांगलं संगीत. दीपक भोईर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर जय पवार यायचे अतिशय चांगले पंच. त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय विके प्रतिष्ठान डोंबिवली हा संघ आणि खूप मोठं योगदान असतो जय पवार यांचं. त्यानंतर ही स्पर्धा घराघरात पोहोचवण्याचं काम केलं ते म्हणजे जीटीसी ही वाहिनी आपण बघतोय. तर जोरदार टाळ्या होत्या जीटीसी साठी. तर गणेश भोईर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे. गणेश भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची आपण ट्रॉफी देणार आहोत. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे जुळू डोंबिवली संघाचा विशाल. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर विशाल यायचे लवकर. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आम्हाला हरिचंद्र म्हात्रे साहेबांनी इथे उपलब्ध करून दिलेत. तर त्यांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आहेत आणि एक ट्रॉफी आहे. मी हरिचंद्र म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्यायची आहे. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आहे संघ आहे उंबारडे बाईकमॅन दिगेश म्हात्रे. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. तर जोरदार टाळ्या द्या दिगेश म्हात्रेसाठी. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. त्यासाठी शूज आम्हाला लाभले ते हरिचंद्र म्हात्रे साहेब. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज साठी बॅट आहे राज केने यांच्याकडून. ही बॅट आम्हाला इथे आली आहे आणि एक ट्रॉफी आहे. तर गणपत शेलके साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि बॅट द्यायची. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आहे ज्यांनी या स्पर्धेत 78 धावा कुठल्या. संघ आहे जुळी डोंबिवली आणि खेळाडू आहे मयूर. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज.
तर मयूर यायचे. आपण बघतो या स्पर्धेमध्ये एका भावाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर दुसऱ्या भावाला उत्कृष्ट फलंदाज आणि दोन्ही भावांनी खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेत. तर त्यानंतर आपण दुसऱ्या पारितोषिकाकडे वळणार आहोत. कॅश प्राइज आहे 30,000 व चषक. शालिक टावरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कॅश प्राइज आहे 30,000 रुपये आणि हा चषक. तर या स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो आजच्या दिवसात खूप चांगली कामगिरी केली संघ आहे जुने डोंबिवली. या स्पर्धेतील उपविजेता संघ. तर यायचे पूर्ण टीमने. तर अमितशी आपण संपर्क साधू. यानंतर तुषार पाटील यायचे कारण की तुषार पाटील नक्कीच बोलतात आणि बऱ्याच वेळा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधलाय. तर नक्कीच तुषारशी आपण संपर्क साधूया. तुषार यायचे. तर सर्वप्रथम तुषार हार्डलक. या स्पर्धेत तुम्ही नक्कीच दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. मात्र या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरलाय उंबारडे. काय सांगशील या संघाविषयी आणि त्यांच्या खेळाडूंबद्दल? पहिला तर उंबारडे संघाचं कॉंग्रॅच्युलेशन करतो मी त्यांना की ते चांगले खेळले खूप आणि आम्हाला कमी धावांमध्ये रोखला. तर अभिनंदन त्यांचं. आणि काल पण चांगले खेळले आणि आजसुद्धा आम्हाला हरवलं. चांगला गुड गेम. त्यानंतर तुषार या विभागात तू नेहमी खेळण्यासाठी येतो. मात्र या आयोजनाबद्दल काय सांगशील जयहनुमान क्रिकेट संघ गौरीपाडाबद्दल? आम्ही इकडे मागच्या वर्षीसुद्धा खेळलेलो होतो पण हे आयोजन तर चांगलंच आहे आणि मेन म्हणजे आउटफील्ड खूप चांगली आहे इथली आणि जरी ग्राउंड लहान असलं तरी पण रन्स होतात आणि मजा येते इथे खेळायला. तर नक्कीच तुषार तुला उद्यासाठी शुभेच्छा असतील कारण की उद्या आपण बघू शकाल खांबाळपाड्याची स्पर्धा सुरू होते. स्वर्गीय शिवाजीदादा शिराळ चषक. तर नक्कीच या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी चषक उपलब्ध करून दिलं ते म्हणजे कारुराम कुंडलिक म्हात्रे जे खरे अर्थाने उंबारडे गावातच राहत होते आणि ही ट्रॉफी सुद्धा उंबारडे गावातच जाते. तर जोरदार टाळ्या द्या उंबारडे टीम साठी. कॅश प्राइज आहे 60,000 रुपये आणि हा चमचमणारा चषक. या स्पर्धेतील चॅम्पियन संघ येतो उंबारडे. तर निलेश कारुराम म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभश्री ट्रॉफी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या संघासाठी. या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आहे उंबारडे संघ. त्यानंतर अजूनही मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर आहे आपण बघतोय आणि ती कूलर आम्हाला इथे उपलब्ध करून दिली ते भगवान म्हात्रे साहेब. त्याच्या शुभ हस्ते आम्ही कूलर देणार आहोत. मात्र बघा विकास थांबत नाहीये. त्यांना माहिती बोलावं लागेल. तर विकास अगोदरच रस्ता कापतायत. हरकत नाहीये. तर या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय तो म्हणजे ज्याने गोलंदाजी करत असताना खूप चांगली गोलंदाजी दाखवली. फलंदाजी करत असतानाही आजचा दिवस खूप चांगली कामगिरी केली. तर या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय जुने डोंबिवली संघाचा कोणताही खेळाडू नसून उंबारडे संघाचा विकास जाधव या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. तर नक्कीच मी भगवान म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ती ट्रॉफी आणि कूलर विकासला द्यायचे ज्याने या स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केली आणि तोच ठरतो या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. तर विकास जाधवशी आपण संपर्क साधूया. विकास यायचे 2 मिनिटं. तर नक्कीच विकासची फक्त बॅट बोलते ते स्वतः बोलत नाहीये. तर नक्कीच पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो सर्व मान्यवरांचं ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं. जयहनुमान क्रिकेट संघ गौरीपाडा यांच्या वतीने सर्व मान्यवरांचा आम्ही आभार मानतो ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं.